सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता। हाय गाईज, मी तन्वी परब आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सो आज आपण जाणार आहोत डोंबिवलीतले गणपती बाप्पा बघण्यासाठी। माझ्या आजूबाजूच्या एरियामध्ये जेवढे पण गणपती आहेत तेवढे आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। कुठचे गणपती आहेत, कुठच्या गल्लीतला कुठचा राजा आहे, ते सगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। आता आमचे 3 गणपती बघून झालेत। आता आम्ही अजून शोधतोय की कुठे आहे का। हा आहे, मला माहिती आहे। चला गोग्रसवाडीमध्येच फिरतोय। चला चला लवकर। आता जो गणपती बघितला तो कसा वाटला? चांगला वाटला, मन प्रसन्न झालं। यावर्षी मंडळ आपल्या समोर पर्यावरणावर पौराणिक कथा चलचित्र देखावा सादर करीत आहे। निसर्ग ही ईश्वराने निर्माण केलेली एक अद्भुत गोष्ट आहे। सुंदर फुले, हिरवी झाडे, जंगल, उंच पर्वत आणि त्या पर्वतातून वाहणारी नदी, हे सुंदर दृश्य आपले मन मोहून घेतात। असे पर्यावरण म्हणजे सर्व सजीवांच्या जीवनावर परिणाम करणारी बहुतुल्याची परिस्थिती। हिंदू धर्मात, आपल्या भारतात, आपल्या संस्कृतीत नदीला पवित्र मानले जाते आणि म्हणून तिची पूजा केली जाते। आपल्या भारतात गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी अशा तब्बल 200 लहान मोठ्या नद्या आहेत। पाणी हे जीवन मानणाऱ्या आपल्या संस्कृतीत पाण्याचा सुयोग्य वापर व्हावा
यासाठी भारत सरकारने संपूर्ण देशात छोट्या मोठ्या अशा असंख्य धरणांची निर्मिती केली आहे, ज्याच्या आधारे शेतकरी शेतीसाठी त्या पाण्याचा वापर करतो. जलशुद्धीकरण करून पिण्याच्या पाण्यासाठी नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. तसेच वेगाने वाहणाऱ्या धरणाच्या जलप्रवाहाद्वारे वीज निर्मितीही केली जाते आणि घरोघरी वीज पोहोचवली जाते. अशा रीतीने मानवी जीवनात पाण्याचे महत्व विशेष आहे. परंतु आज मानवाने आपल्या नवनवीन शोधाच्या अभिलाषेमुळे पर्यावरणाला नुकसान पोहोचवण्यास सुरू केले आहे. जसं की कारखान्यातील दूषित पाणी, घरातील खराब पाणी नाल्यांद्वारे नदीत सोडले जाते. तसंच नदी किनारी कपडे धुणे, जनावरे धुणे यांसारख्या नदीचे पाणी दूषित करणाऱ्या गोष्टींना वेळीच आळा घातला गेला पाहिजे. अशा दूषित पाण्यामुळे जलचरांच्या जीवाला तर धोका पोहोचतोच, पण अशा दूषित पाण्यावर शेती पिकवल्याने ते अन्न भाजीपाला खाऊन मनुष्याच्या जीवालाही धोका संभवतो. आज भारतात सर्वात प्रदूषित नदी म्हणजे यमुना नदी आहे. खूप काळापूर्वी म्हणजेच पुराणकाळी असे संकट यमुना नदीच्या किनारी गोकुळ नावाच्या गावावर कोसळले होते. यमुना नदीचे पाणी म्हणजे गोकुळ नगरीला मिळालेले एक वरदानच होते. या नदीच्या पाण्यावर गावातील शेतकरी छान आरोग्यदायी पीक घेत होते, भाजीपाला उगवत होते. गाई वासरांना पुरेसा चारा व शुद्ध पाणी मिळाल्याने वासरे धष्टपुष्ट झाली, तर गायी भरपूर दूध देत होत्या. संपूर्ण गाव खाऊन पिऊन सुखी होते. त्या गावाचे प्रमुख नंद बाबा, त्यांची पत्नी यशोदामाई आणि पुत्र श्रीकृष्ण यांच्या बरोबर सर्वच गावकरी आनंदात होते. पण अचानक एके दिवशी भयंकर विषारी अशा कालिया नागाने यमुना नदीत प्रवेश केला. गोकुळाजवळील डोहात त्याने वास्तव्य करून विषारी फुटकार करत संपूर्ण नदीचे पाणी विषारी केले. या विषयुक्त नदीचे पाणी पिऊन गावकरी व जनावरांचे मृत्यू होऊ लागले. हे बघून नदीच्या किनारी कोणी जायला तयार नव्हते. इतर बाळ गोपाळांप्रमाणे यशोदामाईने बाळकृष्णाला नदी किनारी जायला सक्त मनाई केली होती. एक दिवस बाळ श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी चेंडू खेळी खेळत असताना बाळ श्रीकृष्णाने मुद्दामून चेंडू यमुना नदीत मारला. यमुनेचा डोह खूप खोल, त्यातच कालिया सर्पाचे वास्तव्य, आणि कृष्णाने तयारी दाखवली तरी त्यालाही कोणी जाऊ देईल. परंतु बाळकृष्णाने सर्वांची नजर चुकवून एका उंच झाडावर चढून यमुनेच्या डोहात उडी मारली. हे बघून त्याचे सर्व सवंगडी घाबरले आणि धावत गावात जाऊन नंद बाबा आणि यशोदामाईला घडलेली घटना त्यांनी सांगितली. सारे गावकरी नंद बाबा आणि यशोदामाईसह धावत यमुना नदीच्या तीरी आले आणि बाळ श्रीकृष्णाला मोठमोठ्याने हाका मारून बोलावू लागले. नदीच्या डोहाच्या तळाशी बाळ श्रीकृष्ण आणि कालिया नागाचे भयंकर युद्ध झाले. कालिया नागाला पराभूत करून बाळ श्रीकृष्णाने त्याला यमुना नदी सोडून जाण्यास सांगितले. बाळ श्रीकृष्ण म्हणजे प्रत्यक्ष विष्णूचा अवतारच आहे हे ओळखल्याने कालिया नागाने आपला पराभव स्वीकारला आणि कालिया नागाच्या फण्यावर उभे राहून बाळ श्रीकृष्ण यमुनेच्या पाण्यातून बाहेर आले. श्रीकृष्णाला पाहून व कालिया नागाच्या विषापासून गावकऱ्यांना मुक्ती दिल्याने सर्वच गावकरी आनंदित झाले व बाळ श्रीकृष्णाचा जय जयकार करू लागले. हे गणराया, तुमच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे की आमच्या अंतःकरणामध्ये जो कालिया नाग बसला आहे त्याला पराभूत करून श्रीकृष्णाची भूमिका बजावून आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करण्याची शक्ती आम्हास दे.
आम्ही शिवनेरी मित्रमंडळला आहोत. ट्युशन वाला आणि भरपूर लाईन आहे. आम्ही अजूनही थांबलो इकडे लाईन मध्ये. आम्हाला अजूनही सोडलं. मंडळी, आपण देवाला साक्षात तर नाही पाहिलं, पण आपण शिलारूपी घडवलेल्या म्हणजेच पाषाण स्वरूपातील मूर्तीची पूजा करतो. मग असे का? मूषक म्हणजे उंदीर, जो श्री गणेशाचं वाहन आहे. दगड रूपात आपण त्याला पूजनीय मानतो. तोच उंदीर जिवंत रूपात आपल्या घरात आला की आपण त्याला ठार मारतो. सापाला देव मानले जाते, त्याची पूजा केली जाते. नागपंचमी हा सण साजरा केला जातो आणि तोच साप आपल्या समोर आला तर त्याला ठार करणं हेच आपल्या डोक्यात पहिलं येतं. अहो, इतकंच काय, आपल्याला जन्म देणारे आपले आई वडील, ते हयातीत नसताना त्यांच्या फोटोची आपण पूजा करतो, पण ते जिवंत असताना आपण त्यांची किंमत देखील करत नाही. बालपणी हवे हवे वाटणारे आई वडील म्हातारपणी मात्र ओझं होऊन जातात. म्हणतात ना, मेलेल्याला खांदा देणं हे पुण्याचं काम आहे. अहो, मग जिवंत माणसाला मदत करणं याला पुण्य समजलो तर किती छान होईल बरं. कटू जरी असलं तरी हे सत्य विचार करायला लावणारं आहे. युधिष्ठिर म्हणून गेले, मरायचं तर सर्वांना आहे, परंतु मरावंसं कोणालाही वाटत नाही. आज परिस्थिती इतकी गंभीर आहे. अन्न सर्वांना हवं आहे, पण अन्न जिथून मिळतं ती शेती कोणालाच करावीशी वाटत नाही. पाणी हेच जीवन. ते सर्वांची मूलभूत गरज असणारं पाणी वाचवावं कसं याची काळजी कोणालाच नाही. पाणी अडवा, पाणी जिरवा हे मात्र आता स्लोगनच राहिलंय. फिरायला जाताना नैसर्गिक ठिकाणं हवी. उन्हाची झळ लागली की सावली हवी, पण त्याच निसर्गाचं संवर्धन आणि झाडांचं जतन करावंसं आपल्याला वाटत नाही. घरात सून हवी, लाड करायला आई हवी, संसार करायला बायको हवी, पण मुलगी व्हावी हे कुणालाच वाटत नाही. असं वाटतंय स्वार्थापायी आणि प्रगतीच्या लोभात माणूस संपूर्ण आंधळा झाला आहे. माणसा अरे जागा हो. पाषाणाला पाझर फुटतो, असह्य झालं तर दगडही फुटतो. बघ तुझ्या हातून काय काय निसटत गेलाय. सतयुग संपलं, त्रेतायुगही हातून निघून गेलं. अगदी द्वापार युग सुद्धा आता उरलं नाही. आता तुझ्या हाती उरलंय ते याच परमेश्वरानं निर्माण केलेलं कलियुग. हा अखंड उरलेला कलियुगाचा स्तंभ अजूनही समतोल राखू शकतो. पण तू वेळीच जागा नाही झालास ना तर या कलियुगाचाही विध्वंस होईल. शिवशंभो पुन्हा आपलं तिसरं नेत्र उघडेल, रुद्रावतार धारण करेल. तत्पूर्वी माणसा जागा हो, परमेश्वराला शरण जा. तुझं कर्तव्य आणि प्रभूंचं नामस्मरण अखंड करत राहा. जे चित्रपट होतं ते कसं वाटलं? खूप चांगलं. हो, ते माझ्यावरच होतं ते. आय थिंक तो कलयुग मधला माणूस आहे म्हणून त्याला असं रिलेट झालं.
आज आम्ही 10 गणपती बघितलेत संध्याकाळपासून 2 घंट्यात 2 तासात 2 तासात गाईज. आणि सगळेच गणपती खूपच मस्त होते. तुझा फेवरेट गणपती कुठचा होता? सगळ्यात पहिला बघितला तो. तुझा? लंबोदर. माझे लास्टचे 2 काय नाव होतं जगती एक जिजाईनगर, जिजाईनगरचा आवडला आणि शिवनेरी. आणि शिवनेरीचा आवडला. ते 2000 खूप आवडले. बाकीचे पण चांगले होते असं काय नाही. सगळे चांगले होते. मला पण सगळे आवडले. ओव्हरऑल मस्त होता दिवस. ओके. तर सगळेच गणपती बाप्पा खूपच सुंदर होते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय. लाईक सबस्क्राईब करा.